आज फैजपुर शहर में पत्रकार संस्था की ओर से एक कार्यक्रम रखा गया जो 6 फरवरी को मौलाना आज़ाद कॉम्प्लेक्स में हुआ। पत्रकार सम्मान और नवरत्न पुरस्कार। यहाँ इस कार्यक्रम में फैजपुर शहर के सभी माजी नगर सेवक, लोक सेवक, पदाधिकारी मौजूद थे। कार्यक्रम के अध्यक्ष श्री जनार्दन हरिजी महाराज थे। इस कार्यक्रम में धनंजय भाई चौधरी, श्री राम दादा पटेल के साथ सभी मान्यवर बड़ी तादाद में यहाँ पर मौजूद थे। इनके हाथों अलग अलग क्षेत्र में काम करने वाले लोगों को पुरस्कार दिया गया और सम्मानित किया गया। ये कार्यक्रम पत्रकार संस्था के अध्यक्ष फारूक शेख अमीर ने किया। इस समय सभी पत्रकार और पत्रकार संस्था के सभी सदस्य बड़ी तादाद में यहाँ मौजूद थे। आप हमारे चैनल के जरिए देख सकते हैं कि यहाँ पर अलग अलग क्षेत्र में काम करने वाले लोगों को सम्मान दिया गया, पुरस्कार दिया गया और पुरस्कार से नवाजा गया। और हमारे जनार्दन हरिजी महाराज ने क्या कहा हम आपको हमारे चैनल जनता की बात के जरिए बता रहे हैं। मैं हूँ शाकिर मलिक, जनता की बात अब तक। आजचा सुंदर असा सोहळा खरं तर आज फक्त आणि फक्त पत्रकारांच्या सन्मानाची अपेक्षा असताना आज पत्रकार मित्रांनी एकत्रित येऊन समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील घटकातील उत्कृष्ट असं कार्य करणाऱ्या सर्वांना एकत्रित आणून त्यांचाही सन्मान केला ही कौतुकास्पद बाब आहे। नाहीतर आज फक्त सन्मानाचा अधिकार पत्रकार दिन असल्यामुळे पत्रकारितेचाच असतो, पत्रकारांचा असतो। उलट पत्रकारांनी आम्हाला बोलवून आमचे सत्कार करण्यापेक्षा आम्ही स्वतःहून पत्रकारांचा सन्मान करणं आज पत्रकार दिनाच्या दिवशी अपेक्षित असतं। परंतु पत्रकारांचं हे मोठं मन आहे की त्यांनी या निमित्त सर्वांना आपल्याला एकत्रित बोलवून आणि सर्वांचा यथायोग्य या ठिकाणी सन्मान केला आहे। यातून आपल्याला शिकायला मिळतं की सम्मान मांगने से नहीं मिलता, सम्मान देने से मिलता। की आम्ही सम्मानाची अपेक्षा केली तर सन्मान कधीच मिळत नसतो, पण आम्ही इतरांना सन्मान द्यायला शिकलो तर मात्र आमचा अनायासे सन्मान होत असतो। हमारा बड़प्पन हमने कितने लोगों को बड़ा किया इसके ऊपर डिपेंड होता है कि हम कितने बड़े हैं, हमारा बड़प्पन कितना है। तर आज हा सोहळा एकमेकाच्या कौतुकाचा आहे, अभिनंदनाचा आहे, एकमेकांचं मनोबल आत्मबल वाढवण्यासाठी आहे, कौतुक करण्यासाठी आहे। आणि अशाच पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारी अनेक मंडळी आज एकत्रित आली आहे। आणि मला असं वाटतं एकही क्षेत्र आज इथे असं नाही की जे उपस्थित नाही। अशाच पद्धतीने सर्व क्षेत्रातील गुणवंतांनी, चांगल्या लोकांनी एकत्रित येऊन या देशाला, या राष्ट्राला आपण समृद्ध कसं करू शकतो यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। कारण की ज्या देशात, ज्या राष्ट्रात आपण राहतो आहे त्या राष्ट्राची भौतिक प्रगती होईलच, ती होते आहे, ती होणार। परंतु भौतिक प्रगतीने फक्त हे राष्ट्र समृद्ध होऊ शकत नाही। या राष्ट्राला समृद्ध करण्यासाठी आपली आपापसातील प्रत्येक क्षेत्रातील गुणवंतांची, योग्य व्यक्तींची समरसता आणि संघटन महत्त्वाचं आहे। सर्वांनी त्या पद्धतीची प्रयत्न करणं अपेक्षित आहे।